नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 3 अंकगणित श्रेणी यातला सराव संच 3.1 पाहिला होता। या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण सराव संच 3.2 पाहणार आहोत। पण त्या अगोदर तुम्हाला जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत पण शेअर करा। तर विद्यार्थी मित्रो, न वेळ लावता आपण सुरू करूया हा सराव संच 3.2। बघा, यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत। पण या रिकाम्या जागा सोडवण्या अगोदर बघा, ही जी आपल्याला एक अंकगणित श्रेणी दिलेली आहे, यामध्ये ए म्हणजे काय असतं, पहिलं पद असतं। मग या ए च्या ठिकाणी काय येणार, इथं 1 येणार। ठीक आहे। त्यानंतर आता हे ए म्हणजेच पहिलं पद म्हणजेच T1 असतं। मग T1 च्या ठिकाणी सुद्धा काय येणार, इथं पण 1 येणार। त्यानंतर T2 म्हणजे दुसरं पद, बघा हे दुसरं पद 8, तिसरं पद 3 नंबरचं बघा 15 आणि चौथं पद इथं 22 आहे, पण इकडे लिहायची गरज नाही। आता T2 वजा T1 आपल्याला करायचं आहे। मग T2 किती आहे बघा बरं, याच्यामध्ये 8 आहे, वजा T1 किती आहे, 1 आहे, आणि 8 मधून जर 1 वजा केला तर किती राहतात, 7। त्याच प्रकारे आता T3 बघा किती आहे, T3 आता इथे लिहिलं आपण 15, वजा करा त्यामधून T2 आहे 8, 15 तून 8 गेलं तर 7 राहतात। आता इथं जो D आहे म्हणजे डिफरन्स 7 आलेला आहे, सामायिक फरक जो आहे इथं 7 आलेला आहे। अशा प्रकारे पहिला प्रश्न सोडवला। आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण। हा दुसरा प्रश्न बघा, तर इथं T1 किती असणार, इथं 3, त्यानंतर T2 किती आहे, इथं 6, T3 किती आहे 9 आणि T4 किती आहे 12। आता या ठिकाणी T2 वजा T1 करा। हे T2 बघा 6 मधून 3 गेले तर 3 राहतात, आणि T3 वजा T2 जर केलं तर 9 मधून 6 गेले तरी पण 3 राहतात, आणि मग सामायिक फरक जो इथं किती येणार आहे, 3 येणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण, हा प्रश्न तिसरा। यामध्ये T1 म्हणजे पहिलं पद आहे वजा 3, आता T2 म्हणजे त्याचा पुढचं काय आहे, वजा 8, T3 म्हणजे 3 नंबरचं वजा 13, आणि T4 म्हणजे 4 नंबरचं वजा 18। आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, T2 वजा T1 करायचं। T2 किती आहे, वजा 8, नंतर वजा T1 किती आहे, इथे T1 वजा 3 होतं ना, हा इथे घेतला आपण वजा 3, आणि वजा 8 वजा वजा अधिक 3। आता चिन्ह आले इथं वेगळे वेगळे, तर अधिक वजा वजा बाकी होते, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 5 येणार। कुठे गेला 3 नंबरचा, हा हे 3 नंबरचं, तर इथे येणार वजा 5, म्हणून इथं जो संख्या आहे ती वजा 5 येणार आहे। त्यानंतर आता हे रफ कर तुम्ही। प्रश्न जो आहे आपला इथं पण तसंच काय येणार, T3 वजा T2 करायचं आपल्याला। आता T3 बघा बरं किती आहे, वजा 13 आहे, आणि त्यानंतर पुढं वजा T2 किती आहे, वजा 8 आहे, हे वजा 13 वजा वजा अधिक 8। आता 13 तून 8 गेले तर वजा 5 राहतात, मोठ्या संख्या चिन्ह दिलं आपण वजाचं, मग इथं पण येणार वजा 5, आणि म्हणून इथं पहिलं पद जे आहे इथं वजा 3 येणार, आणि फरक जो आहे इथं वजा 5 येणार। अशा प्रकारे हा प्रश्न तिसरा झालाय। आता चौथा बघा, यामध्ये T1 म्हणजे पहिलं पद 70 आहे, T2 दुसरं 60 आहे, तिसरं जे आहे इथं 50 आहे, चौथं 40 तर लिहायची गरज नाही। पहिलं पद T1 म्हणजे 70, आणि D म्हणजेच काय, तर D म्हणजे T2 वजा T1, म्हणजे 60 मधून 70 गेले तर वजा 10 राहतात। ठीक आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिल्यातले 4 इथं आपण सोडवले। त्याच्या पुढचे प्रश्न बघू आपण। तर हा प्रश्न दुसरा, हा इथं आपल्याला सोडवायचा आहे। हा जो प्रश्न दुसरा आहे इथं बघा, खालील क्रमिक अंकगणित श्रेणी आहे का ते ठरवा, आणि असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा। ठीक आहे। 20 नंबरचं पद काय असेल या श्रेणीचं ते सांगायचंय। मग हे जे आहे हे T1 आहे, हे T2, हे T3, हे T4, हे T5, हे T6 आणि हे T7। आता परत हेच्या समोर संख्या लिहायला वेळ लागला म्हणून मी डायरेक्ट खाली लिहिले। तुम्ही तसं न करता T1 बरोबर वजा 12, T2 बरोबर वजा 5 असं संख्या लिहायच्या। मग आता हे सोडवत असताना ही अंकगणित श्रेणी आहे का नाही हे आपल्याला पाहायचं असेल तर काय करावं लागतं, डिफरन्स काढावा लागतो, सामान्य फरक, आणि तो D बरोबर काय करतो आपण, T2 वजा T1। मग T2 किती आहे रे इथं, वजा 5, वजा T1 किती आहे, किंवा एका सरळ रेषेमध्ये लिहू आपण। ठीक आहे, समोर लिहूया। T2 आहे आपल्याकडं वजा 5, वजा T1 आहे वजा 12, आणि या ठिकाणी काय येणार आहे आपल्याकडं वजा 5। ठीक आहे, वजा 5 अधिक 12 बरोबर, तर 5 मधून 12 जाणार नाहीत, अशा वेळी 12 तून 5 गेले तर 7 राहतील, आणि मोठ्या संख्येची नाव ऑलरेडी इथं 12चा 7 दिलेला आहे। आता परत एकदा डिफरन्स काढायचा आपल्याला। आता करायचा T3 वजा T2, मग T3 किती आहे इथं, T3 आहे आपल्याकडे 2, वजा T2 आहे आपल्याकडे वजा 5, आणि या ठिकाणी येणार आपल्याकडं
2 अधिक 5 बरोबर 7. नंतर डी बरोबर आता T4 वजा T3, तर T4 किती आहे 9 वजा T3 किती आहे 2 आणि 9 मधून 2 गेले तर 7 राहतात. नंतर डी बरोबर परत एकदा T5 वजा T4, T5 किती आहे बघा इथं 16 वजा T4 किती आहे 9 आणि 16 तून 9 गेले तर 7 राहतात. त्याच प्रकारे अजून एकदा डिफरन्स काढायचा आपल्याला T6 वजा T5. आता T6 बघा इथं किती आहे 23 आहे वजा T5 बघा इथं किती आहे 16 आहे आणि 23 मधून 16 गेले तर 7 राहतात. त्याच प्रकारे अजून डिफरन्स काढला आपण T7 वजा T6 इज इक्वल टू काय येणार आहे 30 वजा 23 बरोबर 7. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही प्रत्येक ठिकाणी जो सामान्य फरक आहे हा 7 7 7 7 7 येत आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी सर्वच ठिकाणी सामान्य फरक हा स्थिर असल्यामुळे ही अंकगणितीय श्रेणी आहे असं आपल्याला लिहावं लागतं. ठीक आहे. इथं काय करणार आपण इथं लिहिणार की येथे सामान्य फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. ठीक आहे. अंकगणितीय श्रेणी आहे अशा प्रकारे सोडवायचं आहे. आता ही अंकगणितीय श्रेणी असेल तर काय सांगले त्या श्रेणीचे 20वे पद काढा. आता 20वे पद 21वे पद किंवा कितवं पण पद काढायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला TN चं सूत्र माहित पाहिजे आणि त्या TN चं सूत्र आहे आपल्याकडे TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D. हे TN चं सूत्र आहे. हे TN चं सूत्रानं आपल्याला 20वे पद काढायचं आहे. मग हे 20वे पद काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे एक तर याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे A बरोबर म्हणजे पहिलं पद किती आहे बघा तिकडं वजा 12. त्याचबरोबर आपल्याला D माहित पाहिजे. D बरोबर सामान्य फरक आपण काढलेला आहे तो म्हणजे 7 आणि त्याबरोबर N माहित पाहिजे आपल्याला. N म्हणजे कितव्या नंबरचं पद सांगितलं आपल्याला काढायला तर N म्हणजे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे 20 नंबरचं पद. ठीक आहे. तर 20 नंबरचं पद काढायला सांगले ही माहिती आपल्याला त्याच्यामध्ये भरायची आहे. आता या ठिकाणी T यांच्या ठिकाणी आपण घेतली 20 बरोबर A म्हणजे वजा 12 अधिक N घेतले 20 वजा 1 गुणिले D किती आहे 7. आता हे जे वजा 12 आहेत अधिक 20 मधून 1 गेला 19 राहिले गुणिले 7 वजा 12 अधिक 19 गुणिले 7 किती होतात बघा. आता 9 7 63 ला 3 हाताला 6 9 1 एक मिनिट 7 9 63 ला 3 हाताले 6 7 1 7 आणि 6 6 6 12 13 133. तर 133 मधून 12 वजा करा तर इतर राहतात आपल्याकडं 3 मधून 2 गेला 1 राहिला 3 मधून 1 गेला 2 राहिले इतर राहिला 1 121. तर मोठ्या संख्या चिन्ह अधिकच येणार म्हणजे T20 जे आहे 20 नंबरचं पद हे इथे येणार आहे 121. ठीक आहे. तर या अंकगणितीय श्रेणीचे 20वे पद किती येणार दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे. ठीक आहे. आता ते तुम्ही पुढे लिहा याला वेळ लागेल आपल्याला अजून भरपूर प्रश्न सोडवायचे आहेत. दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे हे 20वे पद 121 येणार आहे. चला पुढचा प्रश्न सोडवू आपण. तुम्हाला जिथं स्क्रीनशॉट घ्यायची गरज वाटते तिथं व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट घेत चला. हा प्रश्न तिसरा आहे. या प्रश्न तिसऱ्यामध्ये काय दिले आपल्याला बघूया आपण. प्रश्न तिसऱ्यामध्ये दिलेली अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे आपल्याकडं आणि या श्रेणीचे 24वे पद काढा सांगले. आता 24 नंबरचे जर पद काढायचं असेल तर आपल्याला काय माहित पाहिजे यामध्ये पहिलं पद माहित पाहिजे. पहिलं पद आहे ते म्हणजे 12. आता यातला जो फरक आहे बघा फरक 16 तून 12 गेले 4 राहिले 20 मधून 16 गेले 4 राहिले 24 मधून 20 गेले 4 राहिले म्हणजे डी जो आहे डिफरन्स येणार आहे 4. आणि त्यानंतर आपल्याला सांगितले 24वे पद काढा म्हणजे n किती आहे आपल्याकडे 24 आहे. आता 24वे पद काढायचं तर TN चं सूत्र वापरायचं. TN बरोबर आपल्याकडे सूत्र आहे A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले D. या ठिकाणी A किती आहे आपल्याकडं 12. ठीक आहे. इथं जेव्हा आपण T किती काढायचं 24 T24. आता कंसामध्ये N किती वापरायचं आपल्याला 24 वजा 1 गुणिले D किती आहे आपल्याकडं 4. त्यानंतर 12 अधिक 24 मधून 1 गेला 23 राहिले गुणिले 4 आणि 12 अधिक 23 गुणिले 4 23 चौक 92. तर इथे येणार आहे 2 अधिक 2 4 9 1 10 104. तर इथं जे पद आहे T24
हे पद इथं 104 आलेलं आहे, म्हणून या अंकगणित श्रेणीचं 24वे पद किती येणार आहे? 24वे पद 104 आहे, ठीक आहे. आता हे तुम्ही फुल वाक्यामध्ये लिहा, काही जास्त अवघड नाही, एवढं सिंपल आहे. टीएनचं सूत्र माहित पाहिजे तुम्हाला. जर टीएनचं सूत्र पाठ असेल तर त्यावरून तुम्ही सोडवू शकता, एकदम सिंपल आहे. 4-5 ओळीमध्ये आन्सर येऊन जाते, ठीक आहे. जिथं गरज वाटते तिथं स्क्रीनशॉट घेत चला. पुढचा प्रश्न दिला आपल्याकडे चौथा. तिसरा झाला का आपला? तिसरा झाला, हा चौथा आहे. तर चौथा प्रश्न बघा काय सांगतोय आपल्याला. तर हा जो चौथा प्रश्न आहे, खालील अंकगणित श्रेणीचे 19वे पद काढा. काहीच नाही, तेच आहे. टीएनचं सूत्र वापरायचंय आणि सोडवायचंय. मग आपल्याला टीएनचं सूत्र माहित असण्याच्या अगोदर आपल्याला या अंकगणित श्रेणीमध्ये काय काय माहित पाहिजे? पहिलं पद माहित पाहिजे, ए बरोबर 7, आणि त्याच्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स किती असणार आहे ते काढायचं आपल्याला. 13तून 7 गेले, ठीक आहे. तर किती राहतात? 3 गेले, पुन्हा 4 गेले, 6 राहिले, ठीक आहे, 6. तर तसंच 19 मधून 13 गेले, 6 राहतात. 25 मधून 19 गेले, 6 राहतात. हा डिफरन्स तुम्हाला काढता आला पाहिजे. जर तुम्हाला साध्या ह्या गोष्टी येत नसतील तर पुढचं गणित येणारच नाही, कारण हे एकदम बेसिक आहे. नंतर पुढे आपल्याला टीएनचं सूत्र वापरायचं, पण नंबर किती सांगले आपल्याला? n बरोबर 19, ठीक आहे. 19वे पद काढायचे म्हणून n बरोबर 19 घेतला आपण. आता टीएनचं सूत्र वापरायचंय. टीएन बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. आता यामध्ये टी 19वे पद काढायचं म्हणून 19 लिहिलं. आता a आहे आपल्याकडे 7 अधिक n किती आहे रे इथं बघा, 19 वजा 1 गुणिले d आहे आपल्याकडे 6. त्यानंतर 7 अधिक 19 मधून 1 गेला, 18 गुणिले 6, आणि 7 अधिक 18चा पडा 6 पर्यंत म्हणायचा. येत नसेल तर सरळ सरळ 18 गुणिले 6 करायचं. 6 8 48, 8 4 4, 6 1 6 4 10, 108. 18 संग 108 108, आणि हे 7 115, आणि टी 19 म्हणजे या अंकगणित श्रेणीचे 19वे पद हे 115 येणार आहे. अशा प्रकारे इथे सोडवायचं. तर एवढा सिंपल क्वेश्चन होता, काहीच नाही. हे जे प्रश्न 19व काढा, 20व पद काढा, 24व पद काढा, त्यामध्ये तुम्हाला ए आणि डी माहित असलं आणि यांची किंमत किती कोणतं पद काढायचंय ते टाकलं की सूत्रामध्ये टाकून किमती याच्या निघतात. एवढं सोपं आहे. चला स्क्रीनशॉट घ्या वाटलं याचा. चला पुढचा प्रश्न बघू आपण आता. 5वा प्रश्न बघा काय सांगितलाय. खाली अंकगणित श्रेणीचे 27वे पद काढा. आता हे जे 27वे पद आहे ते आपल्याला इथं काढायचं आहे. तर त्या अगोदर तुम्हाला काय सांगितलं मी की आपल्याला ए आणि डी माहित पाहिजे. ए बरोबर काय 9, आणि डी बरोबर काय येणार इथं 4 मधून 9 गेले वजा 5, बरोबर आहे. कारण लहान संख्येतून मोठ्या संख्या जात नसेल त्यावेळेस काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. म्हणजे बघा आपण काय करणार, 4 वजा 9, तर काय 9तून 4 गेले 5 राहिले, पण वजा 5 येणार अशा प्रकारे. तर तसंच वजा 1 वजा 4 बरोबर वजा 5. तर जो डिफरन्स आहे आपल्याकडे डिफरन्स येणार आहे इथं वजा 5. आणि n म्हणजे किती नंबरचं पद काढे, 27वे पद काढा म्हणून सांगितले. मग टीएनचं सूत्र वापरणार. टीएन बरोबर काय सूत्र आपल्याकडं, ए अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले डी. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत समजत आहे का? यस करा कमेंट मध्ये समजत असेल तर. चला पुढचं बघा. टीएन म्हणजेच काय आपल्याला 27वे पद सांगायचंय. ए बघा 9 आहे अधिक n किती सांगितले आपल्याला 27 वजा 1 गुणिले डी किती आहे इथं वजा 5 आहे. या वजा 5 ला आपण कंसात टाकू. त्यानंतर 9 अधिक 27 मधून 1 गेला 26, आणि गुणिले वजा 5, ठीक आहे, गुणिले वजा 5. त्यानंतर 9 अधिक 26 गुणिले वजा 5, 26 चा पाडा गुणिले 5 करू अंतर, आणि नंतर शेवटी वजा चिन्ह देऊ. 5 × 30 ला 0, ह्याचे आले 3, 5 दुणे 10 आणि 3 13, 130. मग इथे येणार आहे वजा 130, ठीक आहे. अधिक वजा वजा होणार वजा 130 इथं आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या 130 मधून 9 वजा करायचे आहेत. इज दॅट क्लिअर? 130 मधून जर 9 गेले तर राहणार आपल्याकडे 121, पण मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते कुठलं येणार आहे, ते चिन्ह येणार आहे वजाचं. तर हे जे आपल्याकडं T27 हे जे पद आहे हे पद आपल्याला मिळालेलं आहे 121. अशा प्रकारे आपण सोडवून झालेला आहे. हवा असेल याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला पुढचं गणित बघूया आपण. चला पुढचं गणित 6 नंबरचं काय सांगले, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. बघा हा प्रश्न थोडासा डिफरन्स आलेला आहे इथं, ठीक आहे. आता तुम्हाला वाटत असेल बाबा सर थोडासा वेगळा प्रश्न आहे, पण टेन्शन घ्यायची गरज नाही पोरो. अरे पीके सर आपके साथ है तो फिर डरने की क्या बात है ना. तर यामध्ये काहीच नाही, प्रश्न वाचायचा आहे. 3 अंकी बघा, 3 अंकी संख्या कुठून सुरू होतात, 99 नंतर 100, ठीक आहे. 100 ही 3 अंकी संख्या आहे.
आणि 100 जे आहे या 100ला 5 ने भाग जातो म्हणून सुरू झाली 100 पासून संख्या हे घेतली 100 कॉमा 5 ने भाग जाणार मग 105 येणार 110 येणार 115 येणार असं पुढं 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 शेवटची 3 अंकी संख्या 999 आहे बरोबर आहे पण तिला 5 ने भाग जात नाही 5च्या पटीत असणारी संख्या जी आहे ती किती येणार आहे 995 येणार आहे शेवटची जी येणार आहे ती 995 येणार आहे कारण 996 ला भाग जात नाही 5 न 997 ला नाही 998 ला नाही आणि 999 ला सुद्धा 5 न भाग जाणार 3 अंकी संख्या तर इथं संपल्यात आणि 1000 कडे गेलो तर आपण 4 अंकी संख्या जाणार आहेत त्यामुळं हा जो संख्या समूह आहे यामध्ये 5 ने भागणाऱ्या संख्या किती आहेत हे आपल्याला संख्या किती आहेत n विचारलाय नंबर हा त्यामुळं शेवटचं जे हे पद आहे हे tn दिले आपल्याकडे ऑलरेडी हे काय असणार आहे आपल्याकडे tn इथं सांगतो खालीच लिहितो आता ते तर हे बघा पहिलं पद किती आहे इथं 100 त्यानंतर डिफरन्स जो आहे d बरोबर 5 पासून संख्या वाढाली म्हणजे 5 आहे आणि n दिला नाही तर आपल्याला n काढायचे किती संख्या आहेत नंबर विचारलेत त्यामुळे शेवटचा जो पद आहे tn तो tn इथं दिलाय आपल्याकडे 995 लक्षात घ्या 995 आणि विचारले नंबर किती आहे n विचारलाय ठीक आहे काही नाही सिंपल तेच सूत्र वापरायचंय तेच सूत्र tn चं वापरून आपल्याला n काढायचं आहे मग tn चं सूत्र वापरलं आपण tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d मग या ठिकाणी आपल्याला tn माहित आहे किती दिलेलं आहे 995 ते घेतले आपण 995 आणि नंतर बरोबर a आहे आपल्याकडे 100 अधिक n आपल्याला माहित नाही म्हणजे तसा n वजा 1 घेतला आणि गुणिले d आपल्याकडे दिलेला आहे 5 आता या ठिकाणी काय करायचं या कंसाला 5 ने गुणायचं बाकी जसं तसं 995 बरोबर 100 अधिक ठीक आहे 5 ने n ला गुणा 5 n आलं आता अधिक वजा वजा 5 1 5 आता या ठिकाणी परत एकदा 995 बरोबर या 100 मधून 5 गेले तर 95 राहिले मग इथे येणार 95 अधिक 5n ठीक आहे आता हे अधिक 95 बरोबर चिन्हाच्या डावीकडे आले तर काय होणार वजा 95 होणार मग इथं 995 वजा 95 बरोबर काय राहिलं 5n मग 995 मधून जर 95 गेले तर किती राहणार इथं 900 बरोबर 5n आता हे जे 900 बरोबर 5n आहे त्याला मी जरा इकडच्या साईडला लिहितो तर इथं काय येणार आपल्याकडं हे असं लिहितो मी 5n बरोबर जे 900 आलेलं आहे याला परत एकदा लिहिलं इकडं तर n बरोबर काय येणार आपल्याकडे n बरोबर 900 भागिले 5 मग n बरोबर आता या 900 ला 5 न भाग द्यायचा आहे भागाकार काटाछटीचा 1 नसेल तर बाजूला लिहायचं इकडे घ्यायचे 900 याला भाग द्यायचा 5 न तर 5 1 5 9 मधून 5 गेले 4 राहिले ठीक आहे आणि खाली 0 घेतला तर 5 40 0 0 राहिले खाली राहिला हा एक 0 घेतला आपण तर तो 0 घेतल्यानंतर इथं 0 0ला पण भाग दिला 0 ने तर आला 0 म्हणजे 180 येणार उत्तर तर इथे घेतला आपण 180 तर n म्हणजे हे जे नंबर आहेत हे नंबर किती आलेत आपल्याकडे 180 आले आहेत म्हणजेच 5 ने भाग जाणाऱ्या या 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहामध्ये 5 ने भाग जाणाऱ्या किती संख्या असणार आहेत 180 संख्या असणार आहेत ठीक आहे अशा प्रकारे आपण इथे लिहिलेलं आहे चला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर जरा बाजूला होतो याचा पण स्क्रीनशॉट घ्या चला पुढचा प्रश्न बघू आपण यस समजत आहे समजत असेल तर सांगा लाईक करा आपल्या व्हिडिओजला आणि त्याचबरोबर सांगा कमेंट मध्ये यस सर समजत आहे आणि जर तुम्ही अजून माझा उत्साह वाढवला तर फ्री मध्ये तुम्हाला युट्यूब वरती पूर्ण गणित मी फ्री मध्ये शिकवणार आहे ठीक आहे बघा 7वा प्रश्न एका अंकगणित श्रेणीचे हे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे तर त्या श्रेणीचे 41वे पद काढा हा प्रश्न जो आहे थोडासा डिफिकल्ट वाटतोय तुम्हाला पण टेन्शन घ्यायची गरज नाही एकदम सिंपल मध्ये सांगतो तुम्हाला बघा काय सांगितले सगळ्यात अगोदर तर आपण जी माहिती दिली ती लिहून घेऊ 11वे पद 16 आहे बरोबर आहे 11वे म्हणजेच काय t11 बरोबर काय आपल्याकडं 11वे पद 16 आहे ठीक आहे आणि 21वे पद t21 बरोबर किती आहे 29 आहे सांगले तर पद कोणता काढायचा आपल्याला t41 पद आपल्याला काढायचं आहे ठीक आहे काय करायचं या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न दिलाय त्यामध्ये ती माहिती मांडून घेऊ tn चं सूत्र आपल्याला इथं वापरायचं आहे tn चं सूत्र वापरून समीकरण तयार करायचं आहे मग tn बरोबर काय सूत्र आहे आपल्याकडे a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d बघा आपल्याला tn माहिती आहे पहिल्यांदा t11 साठी वापरू आपण t11 तर t11 यांच्या ठिकाणी काय घेतलं आपण 11 घेतलं म्हणजे 11 a अधिक इथे घेतले आपण 11 वजा 1 गुणिले d आपल्याला माहित नाही म्हणून d घेतला आता t11 ची किंमत किती आहे 16 आहे बरोबर
इथं ए जशाला तसा माहित नाही, अधिक 11तून 1 गेला तर इथं राहिले 10 गुणिले हे डी आले 10d. म्हणजेच आपल्याला एक समीकरण मिळालं, ते म्हणजेच काय, ए अधिक 10d बरोबर 16 हे समीकरण नंबर 1 इथे मिळालेलं आहे. ठीक आहे, आता हे समीकरण नंबर 1 मिळालं. तसंच आता समीकरण नंबर 2 तयार करायचं ह्या T21 घेऊन. ठीक आहे, तर आता काय करणार आपण, Tn चं परत सूत्र घेतलं. Tn बरोबर आपल्याकडे सूत्र आहे ए अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले डी. ठीक आहे, तर आता 21 साठी घेतणार तर टी ते 21 घेऊ बरोबर. ए ची किंमत माहित नाही म्हणून अधिक ए जसाला तसा n आहे आपल्याकडे 21 वजा 1 गुणिले डी. डी पण माहित नाही. मग T21 ची किंमत बघा किती आहे, इथं 29 आहे म्हणून 29 घेतला आपण बरोबर. ए ची किंमत किती आहे माहित नाही म्हणून ए जसाला तसा अधिक 21 मधून 1 गेला तर 20 आणि गुणिले डी जसाला तसा. इथे एक समीकरण मिळालं आपल्याला, ते म्हणजे ए अधिक 20d बरोबर 29 हे समीकरण नंबर 2 मिळालं. बघा तुम्ही पहिल्या प्रकरणामध्ये चलाचा लोप करून सोडवणे समीकरण शिकलेले आहे, त्याचबरोबर क्रेमरच्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने सोडवा. आता इथं आपण इथं पण ए त्याचा सहगुणक सारखा आहे, तो ए आपण कट करणार वजाबाकी करून आणि आपल्याला डी ची किंमत मिळणार. डी वरून आपण नंतर ए ची किंमत काढू आणि ए आणि डी किमती मिळाल्या की Tn च्या सूत्रामध्ये हे 41 साठी आपण टाकून ठेवूयात. मग आता इथं काय करणार आपण, समीकरण जे 2 आहे इथे घेऊ आपण. समीकरण 2 मधून 1 वजा करू, कशामधून पण केलं तर चालतंय. ठीक आहे, समीकरण 2 वजा 1 करू. ठीक आहे, 2 मधून 1 वजा करायचं आपल्याला. तुम्ही समीकरण 1 मधून 2 सुद्धा वजा करू शकता. समीकरण 2 काय आपल्याकडं ते घेऊ आपण. ए अधिक 20d बरोबर 29 यामधून वजा करायचं म्हणून वजाचं चिन्ह लिहिलं. समीकरण 1 आहे आपल्याकडं ए अधिक 10d बरोबर 16. आता तुम्हाला माहित आहे असं समीकरण वजा करताना समीकरणाच्या खालचे चिन्ह हे बदलत असतात. मग इथं अधिकचं वजा झालं, अधिकचं वजा झालं, अधिकचं वजा झालं. ठीक आहे, त्यानंतर आता हे अधिक ए वजा ए कटले. ठीक आहे, आता या 20 मधून 10d गेले तर इकडून सोडवतो आपण. ठीक आहे, इकडून सोडूया. 9 मधून 6 गेले 3 राहिले, 2 मधून 1 गेला 1 राहिला. त्यानंतर 20d मधून 10d गेले तर राहिले 10d आणि डी बरोबर येणार आपल्याकडं 13 भागिले 10 म्हणजेच डी ची जी किंमत आहे ती मिळणार आहे आपल्याकडं 1.3. ठीक आहे, 1.3 मिळालेली आहे. आता ही मिळालेली किंमत आपण समीकरण 1 मध्ये 2 मध्ये ठेवू शकतो, कशात पण ही किंमत. ठीक आहे, असं लिहू डी बरोबर 1.3 ही किंमत समीकरण तुम्ही 1 2 3 कशात पण ठेवू शकता. आपण काय करूया, ही किंमत आपण 1 मध्ये ठेवून बघूया. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, 1 मध्ये ठेवू. आता मला इथं जागा नाही म्हणून समीकरण मी बोर्डाचे भाग करतोय असे, तुम्ही नका करू, खाली एकसारखं लिहित चला. तर 1 मध्ये ठेवायचं. मग समीकरण 1 आहे आपल्याकडं ए अधिक 10d ते घेऊ आपण. ए अधिक 10d बरोबर पुढे काय आहे 16. तर ए जसाला तसा अधिक 10 गुणिले डी ची किंमत आहे 1.3 बरोबर 16 आणि ए बरोबर किंवा ए अधिक 10 गुणिले 1.3 13 बरोबर 16 आणि ए बरोबर आपल्याला भेटणार 16 वजा 13. तर ए बरोबर 16तून 13 गेले किती राहिले 3. ए ची जी व्हॅल्यू आहे आपल्याला 3 मिळाली आहे. आता ए ची किंमत 3 मिळाली आपल्याला, ए मिळाला आणि डी पण मिळाला. डी किती मिळालेला आहे इथं, डी घेऊ एकदा परत. डी जी मिळाली आपल्याला 1.3 मिळालता. तर ए आणि डी मिळाल्यानंतर आपण Tn चं सूत्र वापरू शकतो. Tn बरोबर काय सूत्र आपल्याकडं, Tn बरोबर ए अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी. आता बघा हे सूत्र वापरलं आपण आता T41 पद काढण्यासाठी. हे 41 पद काढायचं म्हणून यांच्या ठिकाणी काय वापरणार तुम्ही, इथे यांच्या ठिकाणी वापरणार 41 बरोबर ए म्हणजे पहिलं पद 3 आहे अधिक कंसात n वापरणार 41 वजा 1 गुणिले डी आहे आपल्याकडे 1.3. आता बघा हे जे T41 पद काढायचं हे 3 अधिक 41 मधून 1 गेला तर राहिले 40 गुणिले 1.3. ठीक आहे, आता या ठिकाणी काय येणार मग 3 अधिक 40 गुणिले 1.3 च काय येणार आहे आपल्याकडं, तर 13 चौक 52 आणि 1.0 होता म्हणून तो निघून गेला, शून्य होता त्या ठिकाणी. मग 52 अधिक 3 किती ना आपल्याकडं T41 जे पद आहे ते भेटणार आपल्याकडं 55. म्हणून 41 जे पद आहे ते आपल्याला इथं 55 मिळालेलं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण इथं सोडवलेला आहे. जरा बाजूला होता याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही.
ठीक आहे, सोपा, एवढं जास्त काय अवघड नाही, टेन्शन घेऊ नका. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. बघा हा प्रश्न, यामध्ये ही अंकगणित श्रेणी आहे आणि यामध्ये वजा 151 ही संख्या कितवे पद असेल म्हणून आपल्याला विचारलंय, कितव्या नंबरला असेल, म्हणजे त्याच्यामध्ये काय विचारलंय, नंबर विचारलाय, नंबर काढायचा म्हणजे n. आता या ठिकाणी काय करणार आपण, माहित काय आपल्याला ते लिहू. बघा पहिलं पद 11 म्हणून a बरोबर घेतला आपण 11. आता डिफरन्स बघा बरं, 8 मधून 11 गेले तर किती राहतात, -3. मग इथे डिफरन्स घेऊ आपण -3. बघा अंकगणित श्रेणी आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी वजा करायची गरज नाही, एका ठिकाणी जरी केलं तरी तुम्हाला समजून जाते. तुम्ही 5 मधून 8 वजा करा, -3 येणार, 2 मधून 5 करा, -3 येणार. त्यानंतर आपल्याला जो आहे tn ऑलरेडी दिलेला आहे, tn किती आहे, tn बरोबर -151 आहे आणि नंबर विचारलाय, ही संख्या कितव्या पदाला असेल म्हणजे n बरोबर काढायचं आपल्याला, तेच सूत्र वापरायचं tnचं. मग tnचं सूत्र लिहू आपण, tn बरोबर काय आहे सूत्र, a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. मग या ठिकाणी tn किती दिले बघा, -151 ते घेतलं बरोबर. a म्हणजे पहिले पद घेऊ आपण 11 अधिक n काय असे आपल्याला माहित नाही, मग n वजा 1 जसं तसं गुणिले d किती घेतला आपण -3. ठीक आहे, कंसात टाकू आपण -3. आता या ठिकाणी -151 जशाला तसे, -151 जशाला तसे बरोबर. आता 11 पण जशाला तसे अधिक याला काय करायचं आपल्याला, अधिक वजा इथं वजा होणार, -3n आणि वजा वजा अधिक झाले 3 1 3. या ठिकाणी आता आपल्याला -151 बरोबर पुढे येणार 11 अधिक 3 किती येणार, 14 वजा 3n. इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत समजलं. आता पुढे काय करायचं, या ठिकाणी आपल्याला एक साईडला घ्यावं लागतं संख्या. असं करू आपण, ह्या जे 14 येतं त्या 14ला इकडे घेऊ. ठीक आहे, बरं बघा -3n आहेत बरोबर चिन्हाच्या उजवीकडे, ते अलीकडे आले तर ते झाले -3n, 14 आपल्या जाग्यावर. आणि हे जे -151 आहे त्याला आपण +151 करू, डावीकडे नेऊन 151. ठीक आहे, मग 3n बरोबर 14 अधिक 151 काय येणार, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9 आणि 1 आणि 1 2, 295. 255 ते काय रे, एकदा करून बघू. 151 अधिक 14, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 165 येते. ठीक आहे, अंक मागे पुढे झाले 165. तर 165 आलं. मग n बरोबर, आता इथं 3 गुणा करायचा, त्यांना तिकडे जाऊन भागाकार जाणार, 165 भागिले 3 काय येणार बघा, n बरोबर 3 5 15 ला 5, इथे एक उरलेला आहे 3 5 15 म्हणजे 55. n म्हणजे जे नंबर आपल्याकडे मिळणार आहेत ते किती मिळणार आहेत, नंबर 55. म्हणजेच काय की -151 ही संख्या कितव्या नंबरला असणार, -151 ही संख्या 55 नंबरला असणार. ठीक आहे, 55व्या नंबरला किंवा 55व्या पदाला असणार, असं लिहू शकतो आपण, पदाला असणार. हे तुम्हाला लिहायचे पूर्ण वाक्यामध्ये. त्यामध्ये आता बघा प्रश्न 8 पण सोडवून झालेला आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढचा प्रश्न घेऊ आपण, जिथं जिथं गरज वाटते तिथं तिथं व्हिडिओला तुम्ही थांबून पण स्क्रीनशॉट घेऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे बघा 9. काय दिले प्रश्नामध्ये बघा, 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत. ठीक आहे, 4 ने भाग जाणाऱ्या 10 पासून 250 मध्ये किती संख्या येतात. आता 10 ला काही 4 ने भाग जात नाही, 11 ला जाणार, 12 ला जाणार. संख्या पहिली लागली आपल्यापाशी कुठली, 12. 12 ला जातो, अधिक पुन्हा 4 टाकल्याच्या मध्ये 16 ला भाग जातो, त्या अधिक 4 20 ला भाग जातो, अधिक 4 24 ला भाग जातो, डॉट 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 डॉट. 250 ला 4 ने भाग जातो का, नाही जात. ठीक आहे, हे बघा आपण भाग देऊन बघू, भागिले 4, 4 संग 24, 1 उरला, खाली घेतला 10, 4 2 8 पॉईंट मध्ये येत नाही. ठीक आहे, 450 ला जात नाही, 449 ला जात नाही, 448 ला मात्र जातो. मग शेवटची जी संख्या आहे 250 मधील 448. ठीक आहे, तर 4 ने भागणाऱ्या संख्या विचारल्यात म्हणजे नंबर विचारलाय, म्हणजेच आपल्याला n विचारलाय. तर या ठिकाणी a बरोबर पहिलं पद काय येणार 12, डिफरन्स dn आपल्याला 4 दिलेला आहे आणि tn म्हणजे शेवटचं पद बघा, इथं 248 दिले आपल्याला, ते काढलं आपण आणि n विचारलाय. तर ह्या किती संख्या आहेत एकूण 4 ने भाग जाणाऱ्या. मग आपल्याला लिहायचं tn चं सूत्र. tn बरोबर काय लिहिणार आपण, सूत्र आहे आपल्याकडे a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d आणि tn आपल्याकडे दिलेला आहे 248 बरोबर. a म्हणजे पहिले पद 12 अधिक n आपल्याकडे दिलेला आहे का नाही, म्हणून n वजा 1 गुणिले d आपल्याकडे आहे 4.
त्यानंतर 248 बरोबर, आता 248 बरोबर बघा आपल्याला काय करायचं आहे. 248 बरोबर 12 अधिक 4 ने n ला गुणा 4n अधिक वजा वजा 4. ठीक आहे, 4 1 4 हे वजा घेतलं झालं तसं. आता हे 248 बरोबर आता 12 वजा 4 केले आपण तर किती राहतात, 8 राहतात अधिक 4n. आता हे 248 आपल्या जाग्यावर हे अधिक 8 इकडून झाले वजा 8 बरोबर 4n आणि 248 मधून जर 8 गेले तर 240 राहतात. 240 बरोबर 4n. आता जरा पुढे लिहितो इकडच्या साईडला मी, त्यावेळेस इथं काय येणार आपल्याकडे 4n बरोबर 240 आणि n बरोबर काय येणार, मग हे 4 गुणाकारातले भागाकारात गेले 240 भागिले 4. आता याला भाग दिला त्यावेळेस आपल्याला 4 1 4 4 सम 24 आणि 4 0 0 60 भेटते. म्हणजे असं करून बघावं लागेल तुम्हाला. 240 भागिले 4 4 सम 24 0 0 0 खाली घेतला याला भाग दिला 4 सम 4 0 0 अशा प्रकारे भाग द्यावा लागतो. मग n म्हणजे नंबर जे आहेत आपल्याला 60 इथे मिळालेले आहेत. म्हणजेच कुठून कुठपर्यंत 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत, यामध्ये 60 संख्या आहेत. हे तुम्हाला वाक्यामध्ये इथं लिहायचं आहे. अशा प्रकारे हा अंकगणित श्रेणी मधला जो सराव संच 3.2 होता हा इथं आपण पूर्णपणे बघितलेला आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ विद्यार्थी बघत आहेत पण लाईक खूप कमी करत आहेत, तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, उत्साह वाढवा माझा. तुम्हाला फ्री मध्ये असं कंटेंट मी YouTube वरती प्रोव्हाइड करणार आहे आणि जो राहिलेला भाग आहे तो पण आपण कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद. जय हिंद.